हॅलो नमस्कार, मी प्रतीक माने. तुम्हा सर्वांचं प्रतीक माने ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील स्टार खेळाडू, ज्यानं प्रो कबड्डी दणानून सोडली, ज्यानं प्रो कबड्डीवरती राज्य केलं, असा खेळाडू महेंद्र राजपूत. वेलकम दादा, स्वागत आहे तुझं. नमस्कार. प्रतीक माने ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. दादा, प्रो कबड्डी फार मोठं प्लॅटफॉर्म आहे यंगस्टर्ससाठी. तर तू ज्या पद्धतीने खेळलायस, काय सांगशील प्रो कबड्डी विषयी? माझं पत्र्याचं घर होतं. त्या घरामुळे मी आज मला चांगलं घर बनवता आलं. त्या घरामुळे मला त्या कबड्डीमुळे जॉबही भेटली. आणि तसं याच्यामुळे युथवाल्यांना पण तेच आहे की चांगली मेहनत करा, तुम्हालाही अशी संधी भेटणार, जॉबही भेटणार आणि चांगले पैसेही भेटणार, नावही होणार, सगळ्या गोष्टी. नक्कीच दादा. मी आपल्या व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की महेंद्र दादाचं एक छोटंसं घर होतं, पण महेंद्र दादानं आपल्या कष्टाच्या जोरावरती, आपल्या मेहनतीच्या जोरावरती ना मित्रांनो, आपलं स्वतःचं एक बंगलो बांधला आणि त्याला नाव दिलं कबड्डी. आणि खऱ्या अर्थाने फार मोठी गोष्ट आहे, कारण कबड्डीचे खेळाडू आपण प्रेक्षक वर्ग आहात. ही इन्स्पिरेशन आहे महेंद्र दादाकडून घेण्यासाठी. दादा, प्रो कबड्डीमध्ये बंगाल वॉरियर्सकडून पहिली ऑपॉर्च्युनिटी मिळाली खेळण्याची मनप्रीत सिंग सरांसोबत. तो काय होता अनुभव, कशी होते मनप्रीत सिंग? मनप्रीत सिंग ॲक्च्युली माझ्या 5th सीझनमध्ये होते. गुजरात टीममध्ये आलो तेव्हा त्यांनी माझे कोच होते. पहिल्या सीझनमध्ये मी बंगाल वॉरियर्समधून खेळलो. तेव्हा आमचे एक शर्मा सर म्हणून होते, कोच ते होते. आणि नितीन मदने होता. नितीन मदने आज सगळ्यांना प्रसिद्ध खेळाडू. आज त्याचं एक म्हणजे त्याच्या ह्याच्याने मी आज जे काही आहे ते आज मला एक एंट्री जो प्लॅटफॉर्म भेटला, दादामुळे भेटला. कारण की दादाचा जो गेम होता, किंग म्हणजे बोनस किंगचा भाषा होता, त्याचं बघून मी सारखंही बघायचो की दादा कशी बोनस टाकतो, काय करतो. आमची एक टुर्नामेंट होता, आमच्या दादांसोबतच विरुद्ध एक टुर्नामेंट लागलं. त्या टुर्नामेंटमध्ये आम्ही खूप छान खेळलो आणि त्या टुर्नामेंट आम्ही विनही झालो, आमची महाराष्ट्र टीमच्या संघात. तिथून दादाने वगैरे बघितलं की चांगला खेळाडू आहे वगैरे, असं वाटलं नाही की प्रो कबड्डीमध्ये असं सिलेक्शन होणार की काय असं. मग तिथे चांगला प्रॅक्टिस केली, चांगली मेहनत केली. दादाने बघितलं की चांगला खेळाडू आहे. पण दादाने त्यांनी आम्हाला की तुम्ही या, आमच्या टीम जॉईन करा. जसं अर्धी लीग झाली प्रो कबड्डीची, म्हणजे इच्छा तर होती की आम्ही खेळावं. काही सगळे आजूबाजूचे मित्र वगैरे सगळे की तू पण कबड्डी खेळतो आणि तू नाही आहे, म्हणजे लोकांना वाटतं नाही की आपला खेळाडू नाही. बोललो तसं काय नाही, मेहनत करतो, होईल. अर्धा सीझनचा संपला, त्याच्यानंतर दादा त्यांचा कॉल आला की तू ये. मग तिथे जसं मला एंट्री केली मी बंगालवरचं, मग तिथून मग नाही बघितलं कधी मागे पाठीमागे. 4 सीझन मी बंगालकडनं खेळलो. नंतर मनप्रीत सिंग 5व्या सीझनला आले. मग 5व्या सीझनमध्ये माझ्याकडे ज्या कमी होत्या त्या एक मनप्रीत सिंग को सबने एक खूप की तू शेर आहे, शेर का पत्तर, म्हणजे असं त्यांनी सांगू की तुझ्याकडे काय आहे, तू काय करू शकतो. या गोष्टी त्यांनी मला खूप चांगल्या शिकवल्या. मग त्याचं मी 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा सगळे मग त्यांच्याकडनंच खेळलो. ओके. यंगस्टर जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती कबड्डी खेळतायत, पण आज देखील चाचपडलं जातं कुठेतरी. म्हणजे प्रो कबड्डीमध्ये सगळ्यांनाच जायचंय, पण तो मार्ग काय नेमका प्रो कबड्डी पर्यंत पोहोचायचा? कारण गाव ठिकाणी आहेत ना, प्रचंड मुलं कबड्डी खेळतायत, परंतु तो मार्ग मिळत नाहीये. कसं असतं, आम्ही देखील जसं आपण एक हा गेम हा असा नाही की प्रो कबड्डीसाठी आपण निवडला होता. प्रो कबड्डी नंतर आहे. एक आपल्याला आवड म्हणून आपण खेळत होतो. तुम्ही आवड म्हणून खेळणार तर तुम्हाला सगळं भेटणार. तर आम्ही देखील आवड म्हणून खेळलो, फक्त त्याच्यामुळे की खेळू फक्त एवढं होतं की त्याच्यामुळे गावाकडे असं वाटायचं की खेळणार, मेडल भेटणार, मेडलमुळे आम्ही जॉबला लागणार. एक असं 5% आरक्षण असतं आपल्या स्पोर्ट्स याच्यामध्ये. मग खेळत गेलो आणि मीही देखील गावाकडनंच आलेलो. एक धुळे जिल्हा आहे त्याचा, तिथून सुरुवात केली खेळायची. मुलांना एवढं जे सांगतो की असं काही नसतं की तुम्ही सगळं गाठू शकतात ना, पण तुम्ही मेहनत करा. आता काय झालं, लोकांना फक्त एक टार्गेट असतो की आपल्याला प्रो कबड्डी खेळायची, प्रो कबड्डी. पण जी एक स्टेप असते, पुढं असते की तुम्ही मेहनत करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या क्लबकडनं खेळा, क्लबनंतर तुमचा जिल्हा आहे, जिल्ह्याकडनं खेळा. जिल्ह्यात चांगले खेळले की तुमच्या ऑटोमॅटिक नॅशनलला सिलेक्शन होणार. नॅशनलमधून एक प्रोसेस असते, नॅशनलमधून चांगले खेळाडू निवडतात. आज पूर्ण जगभरातनं खेळाडू निवडतात. त्याच्यातनं पूर्ण याच्यातनं ऑल याच्यातनं 500-600 खेळाडू घेतात. मग त्याच्यामध्ये 240-50 जसे प्रत्येक टीममध्ये 20 ते 25 खेळाडू होतात, तसे निवडतात. तर प्रत्येकाला तर संधी नाही भेटू शकते, भेटणार असं नाही की नाही भेटत. तुम्ही चांगली मेहनत, आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की तुम्ही तो टार्गेट ठेवता ना, तुमची मेहनत करा. सगळ्यात मोठं काय, आताचं प्रमाण एवढं झालं आहे, नवीन यंगस्टरचं जसं मोबाईलचं प्रमाण खूप वाढलं आहे. लोकांना फक्त ऐकलं असतं की आता आम्ही जेव्हा होतो तेव्हा मोबाईल वगैरे होतं, असं नाही की मोबाईल. मी माझा पहिला मोबाईल मी कधी घेतलेला, मला 2014 मध्ये मला पहिला मोबाईल मला प्रो कबड्डीमध्ये गिफ्ट भेटला. तेव्हा मी तो प्रो कबड्डी तो मोबाईल मी यूज करणं चालू करायचो. पण तुम्ही तो एक लक्ष द्या
आता काय झालं, प्रॅक्टिस कमी, गेले ग्राउंडवरती तास 2 तास केला, नंतर मग तुम्ही परत मोबाईल यूज करतात, मोबाईलमध्ये बघतात काय काय नाही. असं नाही सांगत नाही की मोबाईल तुम्ही यूज नका करू, पण चांगल्या गोष्टी घ्या, भेटणार, सगळ्यांना संधी भेटते. आज मलाही वाटलं नव्हतं की माझ्या इथून मला संधी भेटणार. मेहनत करत गेलो, ऑटोमॅटिक अपॉर्च्युनिटी आली आणि ती मी इथं येऊन सगळ्यात महत्त्वाचं काय असं आपण त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी जाणं तर समजा की तुम्ही एक प्रकारे वाटतं आपल्याला की कठीण आहे, पण जाणं एक सोपं आहे. तिथे तुम्हाला एवढे सीझन थांबणं ते खूप तेवढा परफॉर्मन्स आहे ना, ते एक फार हे आहे. मग खेळत गेलो भेटत गेलं, पहिला दुसरं, मग खेळत झालं. आता म्हटलं मागे इंजुरी झाली, इंजुरी झालेली लिगामेंटचं झालं. ते वाटलं की तुम्ही असं तसं बोलले की बस करावं असं वाटलं. मग एक ती किक लागली की नाही अजूनही खेळू शकतो. मग ती रिकव्हरी करून मी परत आलो आणि परत मी 8वं आणि 9वं सीझन परत त्याच जोरामध्ये गाजवून दाखवलं. असं काही नसते, इंजुरी होतात वगैरे या गोष्टी या छोट्या किरकोळ आहे. आणि घेणा जर एक माझा स्पोर्टचा घेणाच असतो, इंजुरी येतं होतच राहतो. दागिना आहे कबड्डी खेळाचं काय संपूर्ण स्पोर्ट्सच दागिना चालू असतं, या गोष्टी होत राहतात. भरपूरसे खेळाडू तेच बोलतात की इंजुरी झाली जाता, आता नाही खेळू शकत. असं काही नाही, तुम्ही प्रॉपर रेस्ट करा, प्रॉपर रेस्ट पाहिजे, प्रॉपर डाईट पाहिजे, प्रॉपर तुम्ही वेळ द्या प्रॅक्टिसला, सगळं होऊ शकतं. असं कुठली वस्तू नाही की तुम्ही जी ठाम केली, ठाम ठेवले की मला या गोष्टी खेळायच्या आहे तर तुम्हाला 101% भेटणार, पण ती मेहनत पाहिजे. कारण की खेळणार तर सगळे जमून गावकडचे म्हणतात आम्ही एवढं खेळतो, गाव क्लब पुन्हा अख्ख्या जगात सगळे भरपूरसे, आता प्रो कबड्डीमध्ये सगळे भरपूरसे लोक खेळायला लागले, खेळतात सगळे. पण त्याच्यामध्ये काही खेळाडू काय येतात, ते काही खेळाडू जास्त मेहनत घेतात. जोपर्यंत तुम्ही जास्त रेस्ट, जास्त मेहनत या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात. हे आपल्या भागाकडचे लोक काय विचार करतात की प्रो कबड्डी हा चालला गेला त्याचा एक पण हाच आहे, तुम्ही मेहनत करा, फक्त टार्गेट. आणि भरपूरशे आपल्या याच्यामध्ये एक हे वाटतं लोकांना की हा व्यक्ती हा वशिलेने गेला, हा हे गेला, असं काही नसतं. असं थोडाफार 19-20 असेल फरक, पण कसं असतं तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका द्या. फक्त हा विचार करा की माझ्यात काही कमी आहे म्हणून मी राहील. मी ज्या वर्षी स्टार्ट केली कबड्डी, खेळलो 3-4 वर्ष खेळल्यानंतर मला महाराष्ट्राच्या टीममध्ये पहिल्यांदा मला स्टँड बाय घेतला, 13वा खेळाडू म्हणून घेतला. मग मी मलाही बोलले नंतर सगळे तू खेळायला पाहिजे, एवढं चांगलं तर काही हरकत नाही, माझ्यात काही कमी असेल सोडलं. दुसऱ्या वर्षी मला स्टँड बाय घेतला, तर विचार केला काहीतरी कमी असेल, अजून मेहनत केली. तिसऱ्या वर्षी स्टँड बाय होते. 3 वर्ष लोक काय करतात की सोडून देतात की काय घेत नाहीये. आता भरपूर प्रमाण झाले का एखाद वर्ष मला जिल्ह्यात घ्या, नाही घेतली की सोडून देतात, हे चुकीचं आहे. किंवा दुसरा जिल्हा चेंज करतात किंवा क्लब, असं काही नाही. तुम्ही एक निष्ठा राहा, 101% आपल्याला भेटतं खेळायला भेटतं. नक्कीच. महेंद्र दादाचा गॉडफादर कोण आहे कबड्डी खेळामधील, म्हणजे जिथून कबड्डीला सुरुवात झाली तिथून? म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये आमचे कोच आहेत जितेंद्र ठाकरे, आता जैन क्रीडा मंडळ आहे. तिथून सरांनी मी जसं स्कूलला 8वी-9वीला होतो, एक आवडायचे त्या टाइम कशी कबड्डी झाली, आम्ही चप्पल लावून जसं स्कूलला खेळायचो, लाईन मारली किंवा अशी चपला ठेवले, तिथून सुरुवात केली खेळणं. मग त्या कोचने बघितलं हे हाईट वगैरे आहे, तेव्हा मी क्रिकेट खेळायचो अगोदर. क्रिकेटमध्ये गेलो, खेळालो, काही तसंच आपण बोलतो की वशिला त्या टाइम एवढं हे नव्हतं, डोकं नव्हतं, काय नव्हतं. म्हटलं इथे तर सगळे वशिलेवाले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की ते थोडं रिच गेम आला, त्या टाइम शूज, व्हाईट पॅन्ट, व्हाईट शर्ट, अशा सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर लागायच्या. आणि आमच्याकडे तेव्हा काय शूज नव्हतं, काय नव्हतं, मॅट होतं. आता कबड्डी आली, पहिल्या अगोदर मातीवरच खेळायचो, शूज नाही, काहीच नाही, फक्त शॉर्ट पॅन्ट टी शर्ट घातला की चाललंय खेळायला. तो इझी गेम पडला. मग तिथून मी सुरुवात केली. मग कोच म्हणतो आमच्याकडे क्लब जॉईन कर. मग सरांकडे गेलो, सरांनी बघितलं की चांगली मेहनत घेतोय, काय नाही. म्हणजे आजपर्यंत अजूनही जिथे मी खेळतो की कधी मॅच राहिली किंवा काय आले, सुख दुःखात काही होतात, सोबत साथ देणारा तोच आहे. म्हणून मी त्याला माझ्या आता वडील तर माझे कोविडमध्ये शांत झाले, पण मी त्याला वडील, भाऊ सगळं मी त्याला मानतो. कारण की आज त्याच्यामुळे जे आहे, आज माझी लाईफ काय होती की आज मी पत्राच्या घरात एवढे वर्ष काढले, स्टाईल मार्बलचं काम केलं, आज सगळं एवढं काम करून आज त्याने ती जी लाईन मला दिली केली, तो म्हणजे तो तुझी मेहनत आहे. मेहनत ठीक आहे, पण शेवटी आज भाऊ जाणला ना, भावाने जाणला ना तिथे, बरोबर. म्हणून मी आज सगळं त्याला. आणि दादा सर्वात महत्वाचा प्रश्न, आणि हा ट्रेलर आहे माझा, हा प्रश्न की प्रो कबड्डीमध्ये पार्शलिटी चालते का, किंवा मॅच फिक्सिंगचं प्रमाण आहे का प्रो कबड्डीमध्ये? नाही, हे सगळ्यात मोठी लोकांना एक असं वाटतं की जसं IPL मुळे लोकांना असं वाटायला लागलं नाही की सगळी मॅच इक्वल झाली की कॉम्प्रो होते वगैरे, हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं
कारण की आम्ही स्वतः जसं बाहेर बसून लोकांना काय वाटतं की अशा गोष्टी होऊ शकतात, असं काही नाही. फॅसिलिटी म्हणजे आपण काय बोलू शकतो असं नाही की आपल्या खेळाडूंमध्ये असतात ना की आता शेवटी कसं असतं आपली टीम असते, प्रत्येक जण, प्रत्येक ऑनर, प्रत्येक कोच प्रत्येकाचं नाव हे करायचं असतं. जर तुम्ही सांगायचं तर तुम्ही स्वतः ऑनरने एक टीम घेतली तर तुम्ही या गोष्टी करणार, तुमचं स्वतःचं नाव खराब होणार. मग असं काही नाही. तिथे बेस्ट म्हणजे बेस्ट प्रत्येकाचा एक असतो टार्गेट की ही मॅच आम्ही जिंकायला पाहिजे, चांगलं खेळायला पाहिजे. आणि टीम जिंकणार तर कोचचं नाव होणार, ओनरचं नाव होणार, खेळाडूंचं नाव होणार, परत पुढच्या वर्षी खेळाडू अजून दुसऱ्या टीममध्ये चांगल्या याच्याने प्राईजने जाणार. म्हणून हे अत्यंत चुकीचं आहे की लोकांचे गैरसमज आहे की असे चालतात, असं काय होतं. माझे देखील आजपर्यंत आज कधी झालेलं नाही. मी आता 9 सीझन खेळलो, असं तर माझे देखील कधीच दिसलं नाही मला. नक्कीच दादा, आणि थँक्यू सो मच दादा, तू हा थोडा तुझा वेळ या पॉडकास्टसाठी दिलास, या छोट्याशा इंटरव्ह्यूसाठी दिलास. मी प्रतिमाने ऑफिशियल पासून तुला सल्यूट करतो तुझ्या जर्नीला. तू आजपर्यंत ज्या पद्धतीनं तुझी जर्नी एन्जॉय सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे पत्र्याच्या घरापासून ते एक बंगलोपर्यंत तुझा प्रवास आहे, आणि नक्कीच हे सगळं कबड्डीने दिलंय. आणि असंच पुढे कबड्डीचं नाव मोठं करत राहा. ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचर जर्नीसाठी. बस एवढं मी सांगतो सगळ्यांना की चांगले मेहनत करा. आपल्या महाराष्ट्र जेवढे खेळाडू आहे असं काही नाही, तुम्ही असं एक चुकीचं गैरसमज काढून घ्या की वशिला वगैरे फॅसिलिटी चालते. फक्त मेहनत करा. तर तुम्ही एवढा विचार करा की माझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून माझं सिलेक्शन झालं. कारण एकदा नाही होणार, दोनदा नाही होणार, तीनदा नाही होणार. समोरचा जरी फॅसिलिटी करत असेल तरी त्याला चौथ्यांदा तर दया येणार नाही, तर पाचव्यांदा तर दया येणार. मग तुम्ही फक्त मेहनत करत चला. पण तुम्हाला जो एकदा तुम्हाला जो प्लॅटफॉर्म भेटला तो तुम्हाला 100 म्हणून माझं 100% तुम्हाला भेटणार तुमचं. कारण की आपला वरचं गॉडफादर बघत असतो आपल्याला, आणि तो 100% आपल्याला चान्स देतो, कुठे ना कुठे भर काढून देतो. आज आपल्याला नाही भेटलं तर कशा ना कशा करतो. मी तेच विचार करतो की नाही भेटला मला काही हरकत नाही, याच्यापेक्षा आपल्याकडे चांगलं लिहिलं असेल. बस एवढंच एक विचार करा आणि 100% आपल्याला चांगलं. थँक्यू सो मच. थँक्यू.